हर घा धमाका आहे का, हर घा धमाका. त्याला करून मसाल्यामध्ये लोड लतपत लतपत. आलू वांगा खाणाऱ्याचे बच्चू दिसत नाही. हे आपल्या आपमध्ये एक आहे. याला कोणाची गरज नाही, कोणाची जरूरत नाही. नमस्कार मित्रांनो, खाने का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे तुमच्यासाठी चिकन पोटी कलेजी. चला तर बघूया. गंज गरम झालेला आहे. याच्यामध्ये चाललं आपलं 2 चम्मच तेल. इथे आपण तयार केलेलं आहे 2 मोठे कांदे, 1 मोठं टमाटर, लसूण अद्रकचा पेस्ट आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचा पेस्ट. थोडं तेल जास्त टाकून आपण इथे तेल टाकून घेऊ. इथं आपलं तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये चाललं थोडा जिरा, त्याच्यासोबत चाललं आपलं इथं कांदे. आता हे कांदे हासेपर्यंत आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे. जोपर्यंत हा कांदा गळत नाही, थोडासा लाल होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर बाकीचे आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकू. कांदे थोडे झाले, तर कांदे झाल्याच्या नंतर आपण यात टाकू लसूण अद्रकचा पेस्ट. 5-6 लसणाच्या कड्या, थोडंसं अद्रक. तर मित्रांनो, आता इथं आपला लसूण अद्रकचा पेस्ट झाल्यानंतर आपण इथं आता आपल्या हिरव्या मिरचीचा पेस्ट केला होता आपण, ही हिरवी मिरची आणि कांदा झाला आहे. याच्यामध्ये देणार टमाटर. तर टमाटर चांगले मिक्स करून घ्यायचे. थोडंसं याच्यामध्ये आपण ते पाणी टाकू, कारण की ते सॉफ्ट झाला पाहिजे कांदा आणि टमाटर. मसाला झाला पाहिजे त्याचा तयार चांगला. त्यासाठी कांदा आणि टमाटर चांगलं सॉफ्ट झालं. चांगलं थोडं घट्ट आल्यावर की दिसू बघ, पुरा सॉफ्ट झाला. त्याच्यामध्ये टाकू आपण थोडे आपले मसाले. कांदा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणून आपण थोडं याच्यामध्ये नमक टाकू. पहिले मीठ 1 चम्मच, थोडंसं जास्त. त्यानंतर त्याचा आपला अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची. हिरव्या मिरची टाकल्याच्यानं आपण त्याच्यामध्ये जास्त मिरची टाकणार. आणि 1 चम्मच मसाला. थोडं स्पायसी पाहिजे म्हणून थोडी मिरची आणखी टाकून देतो मी. इथं पाहू शकता आपला मसाला शिजून तयार आहे आपला. मसाल्याने तेल सोडलं आपलं. हे पहा, मसाल्याने तेल सोडलं पूर्ण. अजून 2 मिनिटं आपण याला भाजून घेऊ. त्यानंतर आपण याच्यात आपले नॉनव्हेज टाकून देऊ. तर इथे 2 मिनिटं झाले. आपण मसाला थोडा चेक करून घेऊ. हे पहा, मसाला आपला रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण टाकू पोटे कलेजी. हे आपले पोटे. आधी आपण याच्यातले पोटे टाकून घेऊ, कारण की पोटे शिजायला थोडा टाइम लागतो. कलेजी थोडी लवकर शिजून जाते. आपण पोटे टाकून घेऊ. पोटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला, असे एकदम पॉश. चांगले स्वच्छ धुतलेले पोटे त्यात टाकल्याच्या नंतर आपण त्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ. 2 मिनिटं याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. तर 2 मिनिटानंतर आपण याला उघडून पाहू. पोट्याची जे चरबी लागली आहे त्यानं तेल सोडलं आहे बघा. जबरदस्त तेल सोडलं आहे पोट्याच्या कलेजीनं. हे पहा, जबरदस्त. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो, मसाला थोडा बुडी लागत आहे म्हणून. थोडंसं जास्त पाणी टाकायचं आपल्याला. आणखी आता आपण 5 मिनिटं मसाल्यामध्ये शिजले पाहिजे, सॉफ्ट झाले पाहिजे म्हणून. तर 3-4 मिनिटानंतर आपण इथं झाकण उघडून पाहू. तेल सुटलं रे भाई याचं.
5 मिनिटं आपण झाकण ठेवून थोडं याच्यात पाणी ॲड करतो. थोडं हलकं, जास्त पाणी नाही टाकायचं. फक्त मसाला भाजासाठी जास्त पाणी टाकायचं म्हणजे एकदम पांचट पांचट लागते. इथं 5 मिनिटं झाले आहे. 5 मिनिटं नंतर आपण थोडं हे पाहून घ्या तुम्ही. तेल सुटलं भाजीला. आता आपण याच्यामध्ये आपल्या जवळचे कलेजी आहे ते टाकून घेऊ. हे पाहू शकता तुम्ही. गॅसचा फ्लेम थोडा हाय करून थोडं चांगलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून जबरदस्त प्रत्येक पीसला मसाला झोंबला पाहिजे असं मिक्स करायचं आपल्याला. आणि तुम्ही पाहू शकता बा आता मसाला मिक्स झाला. इथं थोडा गॅसचा फ्लेम लो करू आपण हलका आणि याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. 15 मिनिटानंतर आपण पाहू काय स्टेटस आहे. तर 5 मिनिटं झाले. आता जबरदस्त वास सुटायला लागला. सुगंध असा इंद्र याचा आहे. गरम गरम वाफ. आता याच्यासाठी आपण जे ठेवलं सांबार, हिरवा सांबार, त्याला घेऊ आपण मिक्स करून. तर मित्रांनो आपली डिश आहे तयार. चला तर बघूया आजची रेसिपी. ही तुम्ही पाहू शकता. अरे कलर पहा, कलर अजून भाजीला कलर आला आहे जबरदस्त. हे बघा कलर पहा. आणि जबरदस्त अशी भाजी शिजली आहे. त्याच्यामध्ये पीस पहा, दोन पीस पाहू. हे बघा पीस पण असे जबरदस्त शिजले. जबरदस्त कलर, जबरदस्त शिजलेली भाजी आहे. आता आपण याला याच्यामध्ये सर्व करून पाहू. रस्सा पुरेल आहे बा याच्यामध्ये. हा रस्सा आणि याचे सुकलेलं पाणी आहे. तर आपण आता ट्राय करू. एक कलेजीचा पीस. जबरदस्त अशी शिजली आहे भाजी आणि जबरदस्त असा स्मेल येऊन राहिला भाजीचा. बढिया, एकदम बढिया. हे डिश तर धमाका डिश झाली आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. जब्बर जब्बर. ही डिश जी आहे मित्रांनो 10 पैकी 10 आहे माझ्याकडून. 10 पैकी 10. तर पाहू शकता. आणि पोटे कलेजी जी अशी डिश आहे मित्रांनो, ही डिश जी आहे साधारण माणूस खाऊ शकत. याच्यासाठी पाहिजे चौकोन माणूस खाणारा. आलू वांगा खाणाऱ्याच्या बच्ची डिश नाही. पोटे कलेजी खाण्यासाठी पाहिजे मसाला पाहिजे. हा आता मग पोटा टाक करू. पोटा याच्यामध्ये पुरं कलेजी पीस आल्या. पोटा कुठे गेला पोटा. आला पोटा. याला पोटा. याला करू मसाल्यामध्ये लोड. लतपत लतपत. कलेजीपेक्षा पोट्याचा फ्लेवर जबरदस्त. कलेजी तर आहेच. कलेजी आपल्या ॲपमध्ये एक आहे. बट पोटा आहे ना त्याचा अलग स्टेटस चालला आहे. कायचीच गरज नाही असं बघ. वा पोटा पाहिजे पोटा. तेव्हा मित्रांनो आला इथं पोटा.
अरे नाही ह्याचा कधी पोटा कुठे गेला रे याला पोटा ये भाई कोटा ये आ गया पोटा ये भी आ गया पोटा हे बा पोटा विथ मसाला खतरनाक खतरनाक पोट्याचा जो धमाका झाला ना त्याला कोणी बीट नाही करू शकत तर आता याच्यासोबत आपण ट्राय करू ना रोटीसोबत ट्राय करू पहिले आपण याली रोटी रोटी त्याच्यामध्ये थोडी कलेजी याला लोड बाईट बढिया निंबू टाकण्याचं विसरतो आपण डिश एवढी जबरदस्त आणि टेस्टी झाली ना मला आठवणच नाही का निंबू टाकायला लागतं म्हणजे याला कांदा याला त्याच्यावर टमाटर थोडासा सांबार घेऊ आपण याला स्पेशल बाईट तयार करणार आहोत हे पाहू शकता तुम्ही एकदम लोडेड जबर एकदम जबर एक अजून बाईट बनवून दाखवतो तुम्हाला मसाला पोटा कलेजी पोटा आणि कलेजी दोन्ही याच्यात एकदम बिग बाईट जबरदस्त आपण ट्राय करूया त्याला राईस सोबत याले राईस थोडी याच्यावर ग्रेव्ही राईस विथ पोटा याला पोटा थोडा कांदा टाकू त्याच्यावर बाईट बढिया बढिया हर घा धमाका आहे का हर घा धमाका आहे आता कलेजी सोबत आपण राईसचा बाईट तयार करू घेतली कलेजी याला राईस कांदा टमाटर जब्बर मसाले एकदम फिरून आले तोंडात एकदम फिरून आले तोंडात एक आपण याला घेऊ डायरेक्ट नीट हे पहा तुम्ही याच्यावर मसाला पहा काय खतरनाक याच्यावर लोडेड मसाला आला याच्यावर कलेजी याच्यावर थोडं घेऊ आपण निंबू अरे यार याच्यावर काय पडलं हे थांबा निंबाचे खाऊन पहा ट्राय करून पहा ट्राय करून पहा जबरदस्त डिश आहे हे आपल्या ॲपमध्ये एक आहे याला कोणाची गरज नाही कोणाची जरूरत नाही कांदे टमाटे मिरच्या हिरव्या मिरच्या सांबार बस आणि हे पोटे कलेजी जबरदस्त मी ट्राय केली एकदम बेस्ट ऑर्डर एक वेळा तुम्ही ट्राय करून पहा आज मला सांगा कशी वाटली